प्रायोजक कॉटन किंग, इंडियाज लीडिंग मेन्सवेअर ब्रँड इन 100% कॉटन। राज्यात पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर। पुढील 48 तासांनंतर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा। तेल कंपन्यांना खाद्यतेलाच्या दरात वाढ न करण्याच्या सूचना। केंद्राच्या सणासुदीच्या काळात दर वाढणार नसल्यानं सर्वसामान्यांना दिलासा। अखेर 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कांदा निर्यात सुरळीत। शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी संघटनांमध्ये आनंदाचं वातावरण। आता युट्यूबवर पॅरेंटल कंट्रोल फीचर लॉन्च। फीचरमुळे पालक आपल्या मुलाच्या युट्यूबवर लक्ष ठेवू शकणार। जेईईमध्ये अव्वल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबईला पसंती। अव्वल 10 विद्यार्थी आयआयटी मुंबईत होणार दाखल। दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा, तर एका माल डब्याचं ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतरण। रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयाला माहिती। एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमधून महिला प्रवाशांना तिकीट दरात सवलत। योजनेतल्या सवलतीची रक्कम राज्य सरकार एसटी महामंडळाला देणार। संलग्न झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत प्राधिकरणाच्या मनमानीला चाप। आता अधिकार महापालिका आयुक्तांकडे असणार। डीजे बंदीचे आदेश गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून सगळ्याच मिरवणुकांना लागू। उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। नियम मोडल्यास कारवाईचा बडगा। लेबनॉनमध्ये पेजरवर संदेश आल्यानंतर स्फोटांची मालिका। 11 जणांचा मृत्यू, 4000 जण जखमी। हल्ल्यामागे इस्रायलची मोसाद संघटना असल्याचा आरोप।